नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। पंतप्रधान आवास योजनेचा लाभ गोरगरीब आणि भूमिहीन कुटुंबियांना मिळण्यासाठी आणि ही योजना प्रभावीपणे अंमलात येण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी लँड बँक ही अभिनव संकल्पना पुढे आणली आहे। यात सरकारी गायरान आणि शर्तभंग जमिनी घेऊन ही लँड बँक योजना हाती घेऊन लाभार्थ्यांना नामपत्र 1 रुपये दराने 500 चौरस फूट आकाराचे भूखंड देण्याची कल्पना आहे। कराडची ग्रामदेवता कृष्णामाई मंदिराच्या 3 दरवाजांची कुलुपे तोडून गाभाऱ्यातील तिजोरीतून ओवाळणी पात्रातील सुमारे 700 रुपयांची नाणे व किरकोळ नोटा अशी रक्कम चोरट्याने चोरून नेली। कृष्णा घाट व तेथील कृष्णामाई मंदिरासह संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। तसेच मंदिरांना मजबूत दरवाजांची गरज व्यक्त होत आहे। दरम्यान संशयित ताब्यात असून निश्चितपणे या गुन्ह्याची उकल होईल असा पोलिसांचा दावा आहे। रायगडच्या हरिहरेश्वर समुद्र किनारी दुर्मिळ ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची 89 पिल्ले समुद्रात सोडण्यात आली। हरिहरेश्वर इथं कासवाच्या अंड्यांचे संरक्षण करण्यात येत आहे। अंड्यातून बाहेर पडणारी कासवे टप्प्याटप्प्याने समुद्रात सोडली जाणार आहेत। नामशेष होत असलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाची मोहीम गेली 20 वर्षे हरिहरेश्वर इथे राबवली जात आहे। केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री विद्युत बस सेवा योजनेअंतर्गत सांगली महानगरपालिकेला विजेवर चालणाऱ्या 50 बस मंजूर झाल्या आहेत। यासाठी मिरज येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत असून हा अतिशय चांगला प्रकल्प येथे सुरू होत आहे। याचा शहराचे प्रदूषण कमी होण्यास उपयोग होईल असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत फेज 1 रोडवर व्योमा ग्राफिक्स या कंपनीची असणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल बसला अचानक आग लागली। यावेळी या ट्रॅव्हल्स मधून 12 जण प्रवास करत होते। प्रवास करणाऱ्या 12 4 कामगारांचा या दुर्घटनेत होरपळून मृत्यू झालाय, तर 5 जण जखमी असल्याची माहिती आहे। या वाहनामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाडीने पेट घेतला आणि ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती आहे। समलैंगिक संबंध ठेवताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या काळबादेवी परिसरात घडली। यामध्ये 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय। या प्रकरणी LT मार्ग पोलिसांनी समलिंगी पार्टनरला अटक केली। समलैंगिक संबंध ठेवताना जेव्हा ही व्यक्ती बेशुद्ध झाली तेव्हा उलट तो घटनास्थळावरून मृताचे 2 मोबाईल घेऊन फरार झाला असा आरोप आहे। जेव्हा घरातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा ही भयंकर घटना समोर आली। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। नागपूर हिंसाचार प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे। या प्रकरणातील मास्टरमाइंडचे नाव समोर आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपुरात झालेल्या हिंसाचारामागे फहीम खान नावाच्या व्यक्तीचा हात असल्याचे तपासात समोर आले आहे। फहीम खान नावाच्या व्यक्तीने परिसरात जमाव जमावल्याचा उल्लेख पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या FIR मध्ये करण्यात आला आहे। फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी म्हणजे MDP चा शहराध्यक्ष असल्याची माहिती देखील समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। भावासोबत प्रेम संबंध असल्याचा संशय आल्याने 3 महिलांनी एका तरुणीला उद्यानातच बदललं। या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे। त्या पार्क मध्ये आजूबाजूला मुलं खेळत होती, तरीही त्या बायकांनी त्या तरुणीला धरून मारलं, तिचे केस ओढले आणि शिवीगाळही केली। या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना 1 एप्रिल पासून टोल दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर वाहनधारकांकडून घेतल्या जाणाऱ्या टोलची रक्कम 3% वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। यानुसार आता मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावरून प्रवास करताना 4 चाकी वाहनांच्या एकेरी प्रवासासाठी अतिरिक्त 5 रुपये मोजावे लागणार आहेत, तर परतीच्या प्रवासासाठी 10 रुपयांचा भुर्दंड बसणार आहे। चालू 2024 ते 25 आर्थिक वर्ष संपण्यास अवघे 12 दिवस उरले असून या 13 दिवसांत 204 कोटी रुपयांची वसुली करण्याचा इष्टांक महावितरणने ठेवला आहे। प्रत्येक अभियंता व लाईनमन यांना हे उद्दिष्ट विभागून देण्यात आले असून वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत। गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीज बिल तातडीने भरून महावितरणाला सहकार्य करावे असे आवाहन महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता धर्मराज पेटकर यांनी केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।